पहिला शिवमहात्म्य दशहरा राजाचा उद्धार. शिवस्तुती. श्री गणेशाय नमः. भगवती सरस्वतीला नमस्कार असो. श्री गुरूंना नमस्कार असो. अंबेसह विराजमान असणाऱ्या सदाशिवाला माझा नमस्कार असो. हे शिवशंकरा, तू ओंकार स्वरूप आहेस. तुझा अंत पार कोणाला कळत नाही. तू सर्वांचा आद्य आहेस. विश्वाचे आदी बीज आहेस. मायेच्या पलीकडचा आहेस. तू ब्रह्मानंदाचे पूर्णत्व आहेस. आशाशत्रू आशा या सृष्टीत तुझा एकमात्र शाश्वत आहेस. तू गणपतीचा पिता आहेस. गजाननाचा गुरु आहेस. हे शिवा, तू दिव्य ज्योती स्वरूप आहेस. सर्वात पुरातन अर्थात सनातन पुरुष आहेस. तू अनादिसिद्ध म्हणजेच स्वयंभू आहेस. तू आनंदरूपी वनात नित्य विहार करतोस. तू त्रिगुणात्मक मायेचे चक्र आहेस. अव्याहत चालवितोस. उत्पत्ती स्थिती लय ती तुझीच शाश्वत लीला आहे. तू अव्यय आहेस. अविनाशी आहेस. तू अनंत रूपे धारण करतोस. तू जगाचा अधिपती आहेस. खरा पालन करता आहेस. हे शंभो, तू तृतीय नेत्राने युक्त आहेस म्हणून तुला विरूपाक्ष म्हणतात. तुला 5 मुखे आहेत. तूच जीवांचा सर्व कर्मांचा एकमात्र अध्यक्ष आहेस. शुद्ध चैतन्य हीच तुझी वास्तविकता आहे. तूच समस्त विश्वात अंतर्बाह्य भरून आहेस. तू जीवांना ग्रहण कर्मबंधातून सोडवितोस. मनाला मोहित करणाऱ्या मदनाचे दहन करणाऱ्या शंकरा, तुझ्या जय जयकार असो. हे शिवा, तू भक्तवात्सल्य व भक्तभिमानी आहेस. हिमालयाचा जावई म्हणून सर्वश्रुत आहेस. तुझ्या भाळी तृतीय नेत्र आहे. जगाच्या कल्याणासाठी हलाहल प्राशन केल्यामुळे तुझा कंठ नीलवर्ण झाला आहे म्हणून तुला नीलकंठ म्हणतात. तू उमेचा पती. तुझ्या मस्तकावरील जटाजुटात स्वर्गलोकी मंदाकिनी विराजमान आहे. ती जाईच्या पांढऱ्या शुभ्र माळेसारखी शोभून दिसते. गरुडाचे वाहन असणाऱ्या विष्णूला तू अत्यंत प्रिय आहेस म्हणूनच तो तुझे नित्य ध्यान करतो. तू यक्षांचा राजा कुबेर यांचा मित्र आहेस. पराक्रमाचा सूर्य अशी तुझी प्रशंसा करतात. त्रिपुरासुराचा वध करून तू ती पदवी सार्थ केलीस. तू दक्ष प्रजापतीचा यक्ष विध्वंसून टाकलास. हे शंभो, तुझ्या अंगक्रांती कापरासारखी गौरवर्णीय आहे. तुझा भालप्रदेश विशाल असून त्यावर मृगचिन्ह धारण करणारा चंद्र फारच शोभून दिसतो म्हणूनच तुला भालचंद्र नाव पडले. तू भक्तांचं रक्षण करता आहेस. जगाच्या हितासाठी तू विषही पिलास. तू विश्वातील सर्व घडामोडींना साक्षी असतोस. तुझ्या नकळत काहीही घडत नाही. सर्व प्रकारच्या भयांचा नाश करणारा आणि संसारातून मुक्त करणारा असा तू सर्वांगी नित्य भस्मलेपन करतोस. हे शिवा, विश्वाची उत्पत्ती स्थिती संहार याला तूच कारण आहेस. तू हातामध्ये त्रिशूळ धारण करतोस. सिंहाचे चर्म वस्त्र म्हणून परिधान करतोस. तू देवांना सेनापती स्कंद यांचा पिता आहेस. तुझ्या मुखावर सदा सुहास्य विलसित असते. तू म्हणजे मायरूपी आरण्य जाळून टाकणारा अग्नी. तू म्हणजे ज्ञानाचे संघन रूप. तू म्हणजे संत चित्त आनंद स्वरूप ब्रह्मा. तू निर्मळ आहेस. परमशांती तुझ्या अंतःकरणात वास करते. तू म्हणजे कधीही विचलित न होणारे तत्व. जगाचे कल्याण करणारा म्हणून तुला शिव म्हणतात. तू या संपूर्ण विश्वाला सर्व काळ अंतर्बाह्य व्यापून आहेस. कोट्यावधी सूर्या एवढे तुझे तेज कधीही कमी होत नाही. हे शंभू, तू कलयुगीन पापरूपी मलाचे दहन करतोस. आपल्या भक्तांना दोषमुक्त करतोस. तू अनंत ब्रह्मांडाचा स्वामी आहेस. तू जगाचे रक्षण करतोस. कमलद्रव्य ब्रह्मदेवाचा पिता म्हणजेच विष्णूला त्यांचे मन तुझ्या ध्यानात रमते. तू जीवांना जन्मजन्मांतराच्या फेऱ्यातून सोडवितोस. त्यांना मुक्ती देतोस. ब्रह्मदेव, श्रीहरी, शेष, सहस्त्रार्जुन, इंद्र, देव आणि ब्राह्मण हे सर्व अहोरात्र तुझेच ध्यान करतात. भव म्हणजे प्रपंच, सृष्टीचा पसारा, संसार तोही तूच आहेस आणि जीवांना संसारातील ताणांपासून मुक्त करणाराही तूच आहेस. तू पार्वतीचा पती आहेस. तू स्मशानात म्हणजेच शून्यस्थानी राहतोस. अर्थात तुझे अव्यक्त अस्तित्व कोणाच्याही ध्यानात येत नाही. तू इंद्रांना अगोचर आहेस. खरी
वाणीने तुझ्याबद्दल कितीही सांगितले तरी तू तिच्याही पलीकडचा आहेस. स्वर्गातील मंदाकिनी ही गंगा या नावाने पृथ्वीतलावर आली. तिच्या तीरावर क्षेत्र काशी येथे तू विश्वेश्वर नावाने विहार करतोस. हे शिवा, महत्त्व तुझ्यामध्येच विलय पावतात. तू सर्वरूपी भूषणे धारण करतोस. तू मंद आणि गर्वाचे दमन करतोस. तू जन्मरहित आहेस, अजिंक्य आहेस, आनंदरूपी मेघ आहेस, ओंकार स्वरूप आहेस, गजासुराचे आणि मदनाचे मर्दन करणारा प्रचंड सामर्थ्यवान ईश्वर आहेस. तू या अनंत सृष्टीचा गर्भ अर्थात आदिबीज आहेस. म्हणूनच वेद आणि शास्त्रे अत्यंत आदराने तुला वंदन करतात. दिशा हीच तुझी वस्त्रे आहेत. तू अवयवरहित आहेस, काळाच्या पलीकडचा आहेस. तू उज्जयिनी येथे महाकाल नावाने प्रसिद्ध आहेस. तुझ्या स्मरणाने मृत्यूचे भय नाहीसे होते. हे शंभो, तू दुर्भाग्यरूपी जंगलाचे भस्म करणारा महान अग्नी आहेस. तुझ्या कृपेने भक्तजन भाग्यवान होतात. म्हणूनच तू भक्तांचे अत्यंत प्रिय उपास्य दैवत आहेस. तू वेणुराजाचे भयंकर पाप हरण करणारा सनातन घृष्णेश्वर आहेस. उमा मनोमन नेहमी तुझीच चिंतन करते आणि तुझीही भक्तांची हृदयरूपी कमळात मुग्ध भ्रमर होऊन वास करतोस. हे भाळी चंद्रकोर धारण करणाऱ्या शंकरा, तू सौराष्ट्र देशात सोमनाथ या नावाने अधिष्ठित आहेस. हे शिवा, तुझे नेत्र कमळासमान आहे. तू करुणेचा अथांग सागर आहेस. तू रुद्राक्षाची भूषणे धारण करतोस. तू महाकाय आहेस. तुझे रूप भयंकर असेल तरी तू अपार तपश्चर्या करणाऱ्या सर्वश्रेष्ठ तपस्वी आहेस. तू भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध आहेस. नामांना अंकित करणारा, नागभूषणे व नागेंद्राची कुंडले धारण करणारा, नागचर्म परिधान करणारा, नागाचे रक्षण करणारा असा तू गणपतीचा जनक. नागनाथ हे नाम धारण करून ज्योतिर्लिंग स्वरूपात राहतोस. हे शंभो महादेवा, इंद्र हा वृत्तासुराचा शत्रू, त्याचा पराभव करणाऱ्या मेघनादाचा पिता रावण, त्याला तू वरदान दिलेस. बाणासूरही तुझी प्रेमाने भक्ती करतो. पंचबाण मिरविणाऱ्या मदनाचा तू अंत केलास. तू भवरूपी रोगांवर उपचार करणारा निशात वैद्य आहेस. त्रिपुरासुराचा वध करणारा अत्यंत अद्भुत असा तू वैद्यनाथ नावाने प्रामुख्यात आहेस. हे त्रिलोचना, तू त्रिगुणांचा पलीकडचा आहेस. अधिदैविक, आदिभौतिक व आध्यात्मिक असे त्रिविधी ताप शांत करणारा आहेस. तू स्वागत, सजातीय व विजातीय अशा त्रिविध भेदांनी रहित आहेस. त्रिविध दोषरूपी अग्नी शांत करणारा आहेस. म्हणूनच तुला त्र्यंबक म्हणतात. तू अत्यंत करुणा येणारा आहेस. तू म्हणजे कामरूपी हत्तीचे विदारण करणारा सिंह. तू म्हणजे कृपेचा अथांग सागर. तू म्हणजे जगाच्या आनंदाचे मूलस्थान. तू हिमवताच्या कन्येचा पती आहेस. तू हिमालयात वास करतोस. हिमकेदार नावाने अत्यंत प्रामुख्यात असा तू नित्य अभिनव रूपात दिसतोस. हे शिवा महाप्रभू, तू 5 मुकुट धारण करतोस. मायेच्या मलिनता दूर करतोस. आदी मध्य अंतरहित असा तू श्रीशैल्य पर्वतावर मल्लिकार्जुन नावाने वास करतोस. तुझे श्रेष्ठत्व जाणून वेद अहोरात्र तुझेच गुणगान करतात. तू इंद्रांचा शत्रू मेघनाद याचा पिता जो रावण, त्याला मारणाऱ्या रामाला अत्यंत प्रिय आहेस. तो दशरथनंदन तुझ्यासमोर हात जोडून जेथे उभा आहे तेथे तू रामेश्वर नावाने जगद्गुरू म्हणून नित्य अधिष्ठित आहेस. शिवमहात्म्य. हे शंकरा, अशा प्रकारे तू सर्वोत्तम असून तुझे अतक्य महात्म्य वेदशास्त्रांनाही वर्णन करता येत नाही. ब्रह्मानंदाचा शिष्य कवी श्रीधर हे प्रांजळपणे मान्य करतो. तो म्हणतो, हे देवाधिदेवा, तुझे गुणगान इतका अथांग सागर आहेस की त्यात बुद्धी, चिंता व तर्क कितीही पोहले तरी त्यांना त्याच पार लागणे केवळ अशक्य. हे प्रभू, सुवर्ण पर्वतासह पृथ्वीचे वजन करण्यासाठी एवढा मोठा तराजू मी कोठून आणू? आकाशात साठवून ठेवण्यासाठी भांडे कोठून आणू? समुद्राचे पाणी आणि
वाळूचे कण कोणत्या मापाने मोजू? सूर्याला पाहण्यासाठी कोणता दिवा आणू? हे आदिनाथा, पृथ्वीचा कागद करून आणि पर्वतप्राय काजळ समुद्राच्या दौतीत मिसळून शाई बनविली आणि तीतकल्पवृक्षाची लेखणी बुडवून स्वतः सरस्वती जरी लिहावयास बसली तरी तिलाही तुझे महात्म्य लिहिता येणार नाही. जेथे शारदेची ही अवस्था तेथे माझे काय? मी तर एक पामर. तुझी थोरवी सांगणारी ग्रंथरचना कशी करू? पण हीच गोष्ट तू स्वतः सिद्ध न्यायाची ठरवून माझ्यावर कृपा केलीस तर अशक्य ते काय? हे ईश्वरा, तू दीनबंधू आहेस, करुणा सिंधू आहेस. द्वितीयेच्या इवल्याशा चंद्रकोरीला लोक भावभक्तीने जीर्ण वस्त्राची चिंधी वाहतात, त्याप्रमाणे मी अल्पमतीने तुझे गुणगान करणार आहे. सत्यवतीचा महाज्ञानीपुत्र व्यास हा तुझे महात्म्यरूपी आकाश भेदीत गेले होता, पण त्यालाही त्यात अंत लागला नाही, म्हणून तो विनम्र भावाने तटस्थ राहिला. मी तर मतिगती पामर आहे, तुझ्या थोरवीच्या आकाशात कसा संचार करणार? पण तरीही प्राप्त जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मी तुझ्या गुणांच्या सागरात मासा होऊन विहार करणार आहे. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. शंकराचा आशीर्वाद. तेव्हा श्रीधर कवींनी केलेली स्तुती व ग्रंथनिर्मित विषयक त्यांचे मनोगत ऐकून दक्षकन्येचा पती श्री शंकर अतिशय संतुष्ट झाला व म्हणाला, तू माझ्या अद्भुत लीलांचे वर्णन करणारा शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर. त्यात मी प्रसादिक रसपरिपोषक करील. पंडित जसा लहान शिशूचा हात धरून त्याला अक्षरे लिहिण्यास शिकवतो, तसा मी तुझ्या मुखाने माझे समस्त गुण वदवीन. श्रोते हो, व्यासांनी स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीलाचे वर्णन केलेले आहे. तोच शिवलीलामृत ग्रंथ होय. त्याच पवित्र कथा मी आपणापुढे सादर करणार आहे, तरी कृपा करून लक्ष द्या. शिवमंत्राचे श्रेष्ठत्व. प्राचीन काळी नैमिषारण्यात फार मोठे यज्ञसत्र चाललेले होते. त्यावेळी विश्रांतीच्या काळात महामुनी सूत उपस्थित ऋषींना व श्रोत्यांना पुराणकथांच्या माध्यमातून मार्गदर्शनपर उपदेश करत असत. त्यावेळी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सूतमुनी उत्तरे देत. त्या चर्चासत्राने सर्वांच्या ज्ञानात भर पडत असे. एके दिवशी शौनकादी ऋषी सुतांना म्हणाले, हे मुनिवरेश्वर, तू आमच्या चिंतारूपी आकाशाला प्रकाशित करणाऱ्या चंद्रच आहेस. आता आमच्या कर्णरूपी चकोरांना तृप्त कर. तू आपल्या प्रसादिक वाणीने अनेक पुराणे कथन केलेस. भगवान विष्णूच्या लीला सांगितल्यास. दशावताराचे वर्णन केलेस. महाभारत, रामायण, भगवत ऐकून आमचे कान तृप्त झाले. आता तुझ्या मुखातून अत्यंत अद्भुत असा शिवलीलामृत ग्रंथ ऐकण्याची इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. ती विनंती ऐकून तो वेद व्यासांचा शिष्य सूत अतिशय प्रसन्न झाला. श्रोत्यांना उद्देशून तो म्हणाला, शिवचरित्र परम आश्चर्यकारक आहे. त्यांच्या श्रवणाने महापापांचे पर्वत जळून भस्म होतात, म्हणून ते लक्ष देऊन ऐका. याच्या श्रवणाने तो श्री शंकर तुम्हाला आयुष्य, आरोग्य, अपार ऐश्वर, उत्तम संतती, संपत्ती, ज्ञान, विवेक असे सर्व काही देईल. तुमचे सर्व सार्थाने कल्याण करेल. शिवचरित्र अत्यंत निर्मळ आहे. ते ऐकल्याने कलिमळ नष्ट होतो. सर्व तीर्थांचे, व्रतांचे व महायज्ञ केल्याचे पुण्य फलप्राप्त होते. सर्व यज्ञात जपयज्ञ श्रेष्ठ आहे. आता कोणत्या मंत्राचा जप करावा तेही सांगते. ओम नमः शिवाय या 6 अक्षराचा शिवमंत्र सर्वश्रेष्ठ आहे. या मंत्राचा नित्य जप करावा. नमः शिवाय हा 5 अक्षरी मंत्रही तितकाच प्रभावी आहे व फलदायी आहे. या मंत्राचा जप जीवांना संसारूपी सागरातून तारून नेतो. म्हणूनच ब्रह्मदेव व ऋषी याच मंत्राचा जप करतात. या शिवमंत्राच्या पाठन प्रभावाने दुःख, दारिद्र्य, भय, शोक, काम, क्रोध, भेदभाव व पातके यांचा नाश होतो.
पाठकाला समाधान प्राप्त होते, धैर्य येते, त्याचे पोषण होते. या महामंत्राचा अगाध महिमा अवर्णनीय आहे. यानेच देवांचे व मुनीचे कल्याण होते. ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे मंत्रांमध्ये नमः शिवाय हा मंत्र श्रेष्ठ आहे. ब्रह्मा व विष्णू याचाच नित्य जप करतात. शास्त्रांमध्ये वेदांत, तीर्थामध्ये प्रयाग, क्षेत्रांमध्ये काशी, शास्त्रांमध्ये पशुपतास्त्र, देवांमध्ये शंकर, पार्वतीमध्ये मेरू पर्वत श्रेष्ठ आहे. तसा मंत्रांमध्ये हा शिवपंचाक्षरी मंत्र श्रेष्ठ आहे. हा मंत्र म्हणजे केवळ चैतन्य असे परमतत्व, साक्षात परब्रह्मा. सर्व तीर्थे व्रते याच्यावरून ओवाळून टाकावे. हा तारक मंत्र म्हणजे आत्मप्राप्तीची खाण, कैवल्य मार्गाचा प्रकाशित करणारा सूर्य, अविद्यरूपी घोर अरण्याला जाळून टाकणारा ब्रह्मस्वरूप अग्नी. सनकादिक ज्ञानी याच मंत्राचा जाप करतात. स्त्री, पुरुष, गृहस्थ, ब्रह्मचारी, चारी वर्णाची लोक या सर्वांनी मुख्य तत्वे हाच मंत्र जपावा. दिवसा रात्री जागेपणी, स्वप्नांमध्ये, निद्रा होत असताना, जाताना, येताना, बोलताना, भांडताना, कार्य करताना या मंत्राचा कोणीही कोठेही कधीही जप करावा. त्याला कसलाही नियम नाही. या शिवमंत्ररूपी सिंहाची गर्जना कानी पडताच दोषरूपी हत्ती जागीच प्राण सोडतात. त्याचे क्षणार्धात भस्म होते. तो मंत्र म्हणताना न्यास, मातृकन्यास, विशिष्ट आसन याची काहीही आवश्यकता नसते. अहो, प्रेमाने नुसते शिवशिव जरी म्हटले तरी तो शंकर समोर उभा राहतो. जे या मंत्राचा अखंड जप करतात त्यांच्यावर हा त्रिनेत्र शंकर स्वतःच्या शरीराची सावली धरतो, त्याचे अहोरात्र रक्षण करतो. या मंत्राच्या उपासकांना तो शंकर मी तुमचा ऋणी आहे असे म्हणतो. पण या महामंत्राचा गुरुकडून विधिपूर्वक उपदेश करून घ्यावा. गुरु महात्म्य. आता हा गुरु कसा असावा तेही सांगते. तो ब्राह्मण असावा. तो भगवत भक्ती करणारा, वितरांगी दिव्य ज्ञान असणारा, सर्व कर्मामध्ये तारतम्याने वागणारा, उदार, दयाळू, नीतभाषण करणारा, शांत मनाची अपेक्षा नसणारा, दांभिकपणा नसणारा, अहिंसक व अत्यंत विरक्त असावा. सर्व वर्णाच्या लोकांना गुरुमंत्र देण्याचा अधिकार ब्राह्मणांना आहे असे वेदवचन आहे. ते लक्षात घेऊनच श्रेष्ठ गुरूंकडून या मंत्रांचा उच्चार ऐकावा. नमः शिवाय हा मंत्र आपल्यालाही जरी माहीत असला तरी तो निर्धारपूर्वक गुरुमुखातूनच घ्यावा. मंत्र म्हणता येतो म्हणून त्याचा उगाच जप केला तर तो निष्फळ होय. जे कामी, क्रोधी आणि मदोन्मत्त आहेत त्यांनी गुरुपदेश घेतलेला नाही, त्यांनी कितीही ज्ञान सांगितले तरी ते व्यर्थच होय. त्यांचे तोंडही पाहू नये. वेदशास्त्राचे अध्ययन करून ब्रह्माविषयी अपरोक्ष ज्ञान झालेले असेल वा संत सज्जन आणि विद्वानांशी त्या संदर्भात कितीही चर्चा केलेली असली तरी सद्गुरूशिवाय तो मनुष्य भवसागरातून तरून जात नाही. किंबहुना प्रत्यक्ष देवाने येऊन जरी रहस्यमय ज्ञान सांगितलेले तरी सद्गुरूला शरण गेल्याशिवाय तरुणोपाय नाही. उपनयन झाल्याशिवाय गायत्रीचा जप करतो तो भ्रष्ट व अपवित्र होय. वराशिवाय वराड जसे निरर्थक तसाच हा प्रकार. एखाद्याने अनेक ग्रंथ वाचलेले तरी त्याचा गर्भवास चुकत नाही. म्हणूनच ज्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे त्याने संप्रदायाची परंपरा असलेला सद्गुरूला निर्धाराने शरण जावे. ज्याचा पूर्ण संप्रदाय ज्ञात नाही अशाला गुरु करू नये. जन्मजात अंध असलेल्यास जसे रंगाचे ज्ञान नसते तसाच तो गुरु असो. शिवमंत्राचे पुरशरण. शिवमंत्राचे अत्यंत पवित्र व उद्धारक आहे. याचे काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण अशा उत्तम क्षेत्री पुरशरण करावे. परमपवित्र शिवस्थाने, विश्वस्थाने येथे या मंत्राचा सप्रेम जप करावा. याच संदर्भात एक पुरातन कथा सांगते, ती ऐका. शिवमंत्राचे महात्म्य सांगणारी ही कथा असते.
ती आस्थेने श्रवण करावी, तिच्या आशयावर चिंतन मनन करावे, तिला अनुमोदन घ्यावे. त्या योगी शिवकृपेने सर्व पापे नष्ट होतात. शिवमंत्राच्या प्रभावाची प्रत्यक्ष अनुभूती येते. ब्रह्महत्यारा असो, वाटमाऱ्या करणारा असो वा कोणी तामसमी वृत्तीचा असो, या कथेच्या श्रवणाने सर्वच पावन होतात. दशहर राजाची कथा. फार पूर्वी मधुरा नगरीत परमपवित्र यादव वंशातील दशहर नावाचा राजा राज्य करीत होता. तो उदार व सुलक्षणी होता. सर्व राजे त्याचे स्वाभिमानत्व मान्य करीत, त्याला कारभार देत, त्याला वंदन करीत. त्याच्या पुढे नतमस्तक होताना त्या राजाच्या मुकुटातील रत्नांचा प्रकाश दशहर राजाच्या चरणावर पडत असे. त्या राजाने समस्त भूतलावर आपल्या सत्तेचे पांघरूणच घातले होते. त्याच्या यशकीर्तीची धवल पातक शरद ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे शोभत असे. अर्थात त्याची कीर्ती निष्कलंक व निर्देशित होती. सर्व प्रजाजन व ब्राह्मण त्याच्या कल्याणाचे शुभचिंतन करीत असत. शुद्ध पक्षातील द्वितीयेपासून चंद्राची जशी वाढ होत होते तसे तसे ऐश्वर्य दिवसेंदिवस वाढत होते. तो विष्णूसारखा सुंदर व तेजस्वी होता. सद्बुद्धीरूपी धर्मपत्नीशीच प्रेमळ वार्तालाप करायचा. बुद्धिरूपी दासीकडे तो झुंकूनही पाहत नसे. दानरूपी शास्त्राने त्याने समस्त याचकांचे दारिद्र्य नष्ट केले होते. तो परशुरामासारखा महापराक्रमी होता. कुऱ्हाडीचे घाव घातले तरी वृक्ष जसा अचल असतो तसा तो रणांगणात निर्भयपणे उभा राहायचा. शत्रूंना तो प्रलय काळाचा अग्नीच वाटायचा. कोणीही त्याच्या समोर टिकत नसे. त्याला 14 विद्या व 64 कला अवगत होत्या. त्याचे मधुर व गंभीर बोलणे ऐकून प्रजाजनांना आनंद होई. त्याचे अफाट सोने पाहून सागरही भयभीत व्हायचा. त्याने दिलेला शब्दही आकाशातील ध्रुवाप्रमाणे अढळ व अचल असे. काशीच्या राजाची रूपवती कन्या कलावती ही दशहर राजाची पत्नी. सरस्वतीलाही तिच्या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करायला आवडायचे. कलावती ही लावण्यरूपी सागराची एक लाटच होती जणू. तिचे डोळे हरणासारखे होते. ओठ प्रभातीच्या सूर्यबिंबासमान लाल होते. ती मृद भाषण करणारी होती. तिचा स्वर कोकिळा पक्षाप्रमाणे मधुर होता. तिची चाल हंसासारखी डौलदार व कंबर सिंहाच्या कंबरेसारखी बारीक होती. तिचे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे तेजस्वी होते. तिची वेणी पाहून वाटायचे हा मोठा काळा भुजंग तर नव्हे. तिच्या सौंदर्यामुळे तिने धारण केलेल्या अलंकारांनाच शोभा यायची. तिचे दात हिऱ्यासारखे झळकायचे. त्यामुळे ती बोलू लागली की भोवताली मंद प्रकाश पडे. ती सर्व कलांमध्ये निपुण होती. त्यामुळे तिचे कलावती हे नाव सार्थ होते. सौंदर्याच्या खाणीतील सर्वोत्तम रत्न अशी ती राणी व्यवहार चतुर व हुशार होती. तिच्या अंगीचा सुगंध सर्वत्र दरवळत असे. तिच्या मुखचंद्राकडे कितीही पाहिले तरी राजाचे समाधान होत नसे. त्याचे डोळे भ्रमर होऊन तिच्या सौंदर्यरूपी कमळावर रुंजी घालीत असत. एके दिवशी राजाचे मन सारखे कलावतीकडे धावत होते. तिच्याशी सहवास करण्यासाठी तो आतुर झाला होता. त्याने तिला बोलावणे धाडले, पण ती आली नाही. तिच्याशी प्राणयचेष्टा करायला आसुसलेला तो राजा अक्षरशः जाळ्यात सापडलेल्या माशासारखा तळमळत होता. शेवटी तो स्वतःच उठून तिच्या महलात गेला, पण त्याला पाहून कलावती प्रसन्न झाली नाही. राजा तिला म्हणाला, हे प्रिये, हे शृंगारलतिके, या माझ्या जवळ ये. तुझ्या शुभलक्षणीय शरीराने मला आलिंगित दे. मी तुझ्या सहवासासाठी आतुर झालो आहे. मला तुझ्या अंगसंग देऊन संतुष्ट कर. नाराज करू नकोस. या मिलनातून तुला उत्तम पुत्र होईल. त्याला पाहून सर्वांना अत्यानंद होईल. तेव्हा कलावती म्हणाली, स्वामी, मला क्षमा करा. मला स्पर्शही करू नका. मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही. राजा म्हणाला, का बरे? माझ्यावर रुसली आहेस का? ती म्हणाली, आपल्या प्रिय व्यक्तीवर कोणी रागावते काय? मी शंकराची उपासना करीत असल्यामुळे व्रतस्थ आहे.
म्हणून आपल्याशी रममाण होऊ शकत नाही. राजा म्हणाला, असं काय करतेस? मी तुझ्या सहवासासाठी व्याकुळ झालो आहे. तेव्हा राणी त्याला समजावीत म्हणाली, रंजन, धीर धरा. माझा व्रतनियम मोडायला सांगू नका. स्त्री जर रोगिष्ट, गर्भवती, ऋतुमती, उपाशी, व्रतस्थ, वृद्ध व अशक्त असेल तर ती भोगू नये हे मी आपणास सांगायला नको? पर्वकाळ व व्रताचे दिवस नसतील तर उत्तम काळी उत्तम भोजन करून मगच स्त्रीसंग करावा. समागमाच्या वेळी स्त्री व पुरुष तरुण, रूपवान व आनंदी असावे. त्यांच्या मनात चिंता, उद्रग्रत असू नये. एकमेकांवर प्रेमावर्षाव करतील. सहवासाचा आनंद उपभोगावा. पण कामवासनेने अंध झालेल्या दशहराने तिचे बोलणे मनावर घेतले नाही. त्याने दोन्ही हात पसरवून कलावतीला एकदम दृढ आलिंगन दिले. तर काय आश्चर्य, तिला बहुपाशात घेताच राजाचे अंग पोळाले. तो क्षणार्धात तिच्यापासून दूर झाला. त्याला मोठा प्रश्न पडला. त्याने कलावतीला विचारले, राणी, हे काय नवल आहे? तुझे अंग इतके तप्त कसे? कलावती म्हणाली, महाराज, रागवू नका. अनुसयापुत्र दुर्वास हे माझे गुरु आहेत. त्यांनी मला शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे. त्या गुरुपदिष्ट मंत्राचा अहोरात्र जाप केल्याने मी पावन झालेली आहे. माझे शरीर तप्त नाही, ते तर अत्यंत शीतल आहे. आपलेच शरीर अपवित्र असेल, आपणच अभक्ष केलेले असेल, आपले आचरण शुद्ध नसेल तर शरीरही विटाळते. श्री गुरुच्या कृपाप्रसादाने मला अंतर्ज्ञान आहे. त्या आधारे मी एवढेच सांगू इच्छिते की आपल्याकडून जप, तप, शिवपूजन, गुरुची सेवा असे कोणतेही कर्म घडलेले नाही. त्यामुळे पुढे आपल्याला दारुण नरकायातना भोगाव्या लागणार आहेत. हे सर्व टाळायचे असेल तर वेळीच सावध व्हा. स्वतःच्या उद्धारासाठी कितीही साधना करा. ते ऐकून राजाला फार पश्चाताप झाला. त्याला काहीच बोलावेना. तो कलावतीला म्हणाला, राणी, तू खरोखरच सद्गुणी आहेस. माझ्याकडून अनंत प्रमाद घडले आहेत, हे मी मान्य करतो. तू मला शिवमंत्र दे. त्याच्या जपाने मीही पावन होईन. माझी महापापे जळून भस्म होतील. कलावती म्हणाली, नाथ, मला क्षमा करा. शिवमंत्रांची दीक्षा देण्याचा मला अधिकार नाही. शास्त्राप्रमाणे पती हा पत्नीचा गुरु असतो हेही आपणच जाणतात. म्हणून आपण यदव कुळाचे मुख्य गुरु गर्ममुनी यांना शरण जा. त्यांच्याकडून शिवमंत्राची दीक्षा घ्या. ते वशिष्ठ वामदेवासारखेच श्रेष्ठ ज्ञानी ऋषी आहेत. राजालाही ते पटले. तो आपल्या राणीसह गर्गमुनींच्या आश्रमात गेला. त्या थोर तपस्व्याला वंदन करताना त्याच्या हृदयात अष्टसात्विक भाव दाटून आले होते. तो नम्रपणे म्हणाला, हे मुनिवर, मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर दया करा. शिवमंत्राची दीक्षा देऊन मला कृतार्थ करा. त्यावेळी त्यांचा मनोभाव जाणून गर्गमुनींना करुणा आली. राजा राणीला घेऊन ते यमुना तीरी आले. त्या दोघांना स्नान करायला सांगितले. त्यांनी स्नान झाल्यावर त्यांच्यासह एका मोठ्या वृक्षाखाली बसले. तेथे राजाकडून यथासांग शिवपूजन करून घेतले. राजाने गर्गमुनींचीही पूजा केली. त्यांना दिव्य रत्ने व दिव्य वस्त्रे दिली. गुरुदक्षिणा म्हणून अपार द्रव्य दिले. अनन्य भावाने त्यांचे पाय धरले व म्हणाले, गुरुदेव, कृपा करून मला अनुग्रह द्या. मला शिवदीक्षा देऊन धन्य करा. खरोखर जे गुरुला शरण जातात, त्यांची सेवा भक्ती करतात, त्यांना उपदेशाचे निष्ठाने पालन करतात, ते धन्य होते. पण जे गुरूंची वंचना करतात, त्यांच्या नशिबी घोर नरकयातनाच येतात. श्रीगुरूंच्या घरी संकट असताना तो सुखावलासात दंग असतो व मतिमंदाला ज्ञान कसे मिळणार? गुरु म्हणजे ब्रह्मज्ञानीची सावीज मूर्ती. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म. जो त्याची भक्ती करीत नाही तो अधम. काही लोक युक्तिवाद करतात. म्हणतात, तन, मन व धन या सर्व नश्वर गोष्टी आहेत. त्या गुरूंना अर्पण करण्यात काय अर्थ आहे? असे ज्ञान पाजळणाऱ्या
शिष्याष्टांना काय म्हणावे. त्या महाचंडांचे कधी तोंडही पाहू नये. त्यांची विद्या, त्यांचे ज्ञान, त्यांचे वैराग्य, त्यांची साधना हे सर्व व्यर्थ. त्यांचा धिक्कार असो. असे वक्त करणारे 4 वेद आणि 6 शास्त्रे जाणणारा विद्वान पंडित जरी असला तरी त्याचे पंडित्य नरर्थकच. गाढव पाठीवर चंदनाचा भार वाहते पण त्याचा सुगंध लागत नाही. पळी षष्टांग अन्न वाढते पण तिला त्याचा चव कळत नाही. मापाने तांदूळ मोजले जातात पण भात खाण्याचे सौभाग्य त्याच्या नशिबात नाही. घाना उसाचा रस गाळतो पण त्याची गोडी चाखतात दुसरे. पात्रात साखर साठविली जाते पण त्याला तिची माधुरी लाभत नाही. गुरुची वचना कारणेही तसेच असतात. ते आपल्या ज्ञानाचा, आपल्या विद्वत्तेचा गाढवाप्रमाणे व्यर्थ भार वाहतात. गुरुभक्ती किती आनंद आहे ते त्यांना कधीच कळत नाही. गुरुला विन्मुख असणारे ते सर्व अभाविक आणि दुर्जन होतात. पण दशाहार राजा तसा नव्हता. तो भाविक, उदार व श्रद्धावंत होता. त्याचा पश्चाताप खरा होता. त्याचे स्वतःचे उद्धाराची तळमळ खरी होती. त्याची शरणाता खरी होती. त्याचे निर्मळ मनाने श्रीगुरूंचे षोडशोपचार पूजा केली व आपले मनोगत व्यक्त करून त्यांच्या सन्मुख हात जोडून उभा राहिला. तेव्हा गर्गमुनींनी त्याला हृदयाशी धरले. आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला. त्याला नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या अनुग्रहाने तो निरोत्तमधन्य झाला. त्याच्या अंतःकरणातील अज्ञानाचे निरसन झाले. त्याला निजबोध झाला. त्याच वेळी एक आश्चर्य घडले. अत्यंत अद्भुत अशी त्या महामंत्राचे सामर्थ्य तर पहा. गुरुमुखातून शिवनाम श्रवण करताच त्याची धग असह्य होऊन राजाच्या शरीरातील असंख्य पापे कवळ्याच्या रूपाने त्याच्या हृदयातून तडफडून बाहेर पडली. त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख उडून गेली होती तर कित्येक कावळे बाहेर पडतात भस्मात झाले होते. किंचित अग्नी पडताच शुष्क काटेरी झाडांचे वन जसे जळून जाते तसे शिवमंत्राच्या प्रभावाने त्या राजाच्या शरीरातील सर्व पापे काकरूपाने जळून गेली. ते दृश्य राजा आश्चर्याने पाहत होता. ते कावळे निघून जाताच आपले देह देवासारखे दिव्य झाले आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याला अतिशय आनंद झाला. आपण जे पाहिले ते सत्य होते की भ्रम हेच त्याला कळत नव्हते. त्याने गर्गमुनींना विचारले, हे मुनिश्रेष्ठ, माझ्या देहातून एवढे असंख्य कावळे कसे निघाले? माझे रूप इतके दिव्य कसे झाले? गर्गमुनी म्हणाले, राजन, शिवनामाच्या प्रभावाने तुझी अनंत पापाची पापे जळून भस्म झाली आहेत. कावळे हे त्याचे प्रतिकात्मक रूप होय. आता तू पूर्णतः निष्पाप झाला आहेस म्हणून तुला हे दिव्य रूप मिळाले. ते ऐकताच राजाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. तो अत्यंत प्रेमाने गुरुस्तवासन करू लागला. म्हणाला, गुरुदेव, तुम्ही धन्य आहात. धन्य धन्य तो शिवमंत्र. तुम्ही पंचमहाभूतांची झाडणी करून मला सावध केलेत. अन्नमय, प्राणमय, मनोमन आणि विज्ञानमय या चारी देहाचे निरसन करून मला पावन केलेत. 25 सत्वांचे मेळ असलेले हे शरीर व त्याला क्रमप्राप्त असे जन्म मरण या दृष्टीचक्रात मी अनंत काळ सापडलो होतो. मला क्रोधरूपी महिषासूर ग्रस्त करायचा, कामरूपी वेताळ मला घुसळून काढायचा, अशा इच्छा, तृष्णा, कल्पना, भ्रांती, स्मृती, वासना अशा नानाविध यक्षिणी व जखिनी माझी विटंबना करायच्या. हा सगळ्या मायेचा पसारा त्यांचे तुम्ही निरसन केलेत. तुम्ही किती दयाळू आहात. पंचाक्षरी मंत्र ही किती श्रेष्ठ आहे त्याचा उपदेश करून तुम्ही मला उपकृत केलेत. त्या मंत्रप्रभावाने मला सहस्त्र जन्माचे ज्ञान झाले. मी केलेले सर्व पापे काकरूपाने जळून गेली. तेव्हा प्रत्यक्ष पाहिले. प्रत्येक जन्मात मी अनेक दुष्कृत्य केली आहेत. कधी सुवर्ण चोरले, कधी अभक्ष केले, कधी दारू पियालो, कधी
परस्त्रीशी संबंध ठेवले तर कधी गुरुनिंदेसारखे महापाप केले. गोहत्या, ब्रह्महत्या, सिंहहत्या, गुरुहत्या, अधर्माचरण, ब्राह्मणांचा छळ, परनिंदा, पशुहिंसा, अयोग्य स्त्रियांशी गमन तर कधी धर्माचा लोप केला. काय हे दुष्कर्म! मी मित्रांचा द्रोह केला, गुरूंचा विश्वास इतकेच नव्हे तर वेदांचीही द्रोह केले. मी मंदिर पाडिले, कोणाला छळवून त्यांचा वंशनाश केला. अन्नदान करताना दुष्व्याने पंक्तिभेद केला. अधिक काय सांगू, मी शिव आणि विष्णू यांच्यातही भेदभाव मानला. मी दुसऱ्याचे ज्ञान माझे म्हणून सांगितले, ग्रंथाची चोरी केली, पक्ष्यांना ठार मारले, पंख मडे मांडून मिथ्यवाद घातले. मी तू असा सतत भेदभाव केला. भ्रष्ट अशा साधन मार्गाचे पुरस्कार केला. मी स्त्रीलंपट होतो, दुराचारी होतो. मी उपकारकर्त्याशी कृतज्ञपणा केला, दुसऱ्यांचे द्रव्य हरण केले. मी भ्रष्ट कर्माचे आचरण केले, तीर्थाची निंदा केली, स्वतः स्वार्थासाठी गुरूंचा छळ केला, मातापित्यांची हत्या केली, दीनदुबळ्यांना मारले, सज्जनांना त्रास दिला, उभी पिके जाळली, गोत्रातील लोकांचा वध केला, प्रत्यक्ष बहिणीला जीवे मारले, सर्वांशी दुष्टपणा केला, कन्या, गायी, घोडे, रस यांची विक्री केली, गावेच्या गावे जाळली, भ्रूणहत्या केली, अनेकदा आत्मघातही केला. गुरुदेव ही माझी जन्मजन्मीची महापापे होती. वृक्ष पापांची तर गणतीच नाही. कितीही पुण्य गाठीशी होते म्हणून हा नरदेह लागला. राज्यपक्ष मिळाला, गुरुप्राप्त प्रत्यक्ष अनुभवला, सर्व पापातून मुक्त झालो, देह शुद्ध झाला, मन शुद्ध झाले, माझा उद्धार झाला, श्री गुरूंच्या प्रसादाने भवसागर तरलो. अशा प्रकारे दशहार राजाने गर्गमुनींची अपार स्तुती केली. त्यांचा निरोप घेऊन तो मथुरेस आला. राणी कलावती खरोखरच चतुर होती. तिने राजाचा उद्धार केला. नंतरच्या काळात तो राजा गुरुपदिष्ट शिवपंचाक्षर मंत्राचा नित्य जप करू लागला. त्यामुळे शिवकृपेने त्याचे राज्य वाढले. तेथे कधीही दुष्काळ पडला नाही. धनधान्याची संपत्ती आली. वैधव्य, अपमृत्यू, रोगराई या गोष्टी हद्दपार झाल्या. लोक सुखी झाले. त्यानंतर कलावतीला आलिंगन देताना त्या राजाला कधीही दाहकता जाणवली नाही. त्याने लोकांना शिवभक्तीला लावले, शिवोपासनेसाठी प्रोत्साहित केले. देशामध्ये घरोघरी शिवपूजन, शिवकीर्तन, रुद्राभिषेक व ब्राह्मण भोजने होऊ लागली. अशा प्रकारे त्या राजाने बहुत काळ सुखाने राज्य केले, प्रजेला आनंदात ठेवले. दशहार राजाचे हे असंख्याने जे लिहितील, ऐकतील, वाचतील व ग्रंथाचे संरक्षण करतील, त्याच्या पाठनाला प्रोत्साहन देतील, त्याचा प्रपंच सुखाचा होईल, त्यांना कसलीही कमतरता भासणार नाही. श्री शंकर स्वतः त्यांचे रक्षण करतील. जे लोक शिवमहात्म्य वर्णन करतील ते धन्य होतील. या पुढील कथा अमृतपेक्षा गोड आणि सुरस आहे. चतुर पंडित, प्रेमळ गुरुभक्त व ज्ञानी जन ती श्रवण करोत. पूर्ण ब्रह्मांड स्वरूप असा तो शूलपाणी श्रीधर कवीच्या मुखाने स्वतःच ही कथा वदवून घेत आहे, यात संशय नाही. श्रीधराला वरदान देणाऱ्या पांडुरंगानेही आपल्या मस्तकी शिवलिंग धारण केले आहे. ब्रह्मानंद हा परिपूर्ण व अभंग असतो, त्याचा कधीच बेरंग होत नाही. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला शिवलीला अमृत हा कथाभाग सज्जनांनी नेहमी श्रवण पठण करावा अशी नम्र विनंती, प्रार्थना. अध्याय 1 समाप्त.